तमाम हिंदूंचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकरी उल्लेख करणाऱ्या बीड नगर परिषदेच्या स्वच्छता सभापती शेख निजाम यांचा जाहीर निषेध करत शिवप्रेमींनी निजाम यांच्या प्रतिकात्मक पुतळा आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। 3 दिवसापूर्वी नगर परिषदेचे स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला। त्याबद्दल निजाम यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात आली होती। मात्र 3 दिवस उलटूनही निजाम यांनी माफी न मागितल्याने संतप्त शिवप्रेमींनी आज नगर परिषद बीड कार्यालयावर मोर्चा काढला। सभापती शेख निजाम यांचा राजीनामा घेण्यात यावा, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्याकडे करण्यात आली। 3 दिवसात ही कारवाई न झाल्यास, राजीनामा न घेतल्यास, त्याचबरोबर निजाम यांनी जाहीर माफी न मागितल्यास बीड जिल्हा बंदची हाक देणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या आंदोलनात जालना येथील साध्वी गायत्री दिदी, वैभव चिरके, किशन चव्हाण, सनी वाघमारे, देवीसिंह शिंदे, अभिजित भालेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी आंदोलनात सहभागी झाले होते। अखिल महाराष्ट्राचे आराध्य देवता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून सगळ्या शिवप्रेमींची मन दुखावली गेली आहे। ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या तुकड्यावरती हा निजाम चाललेला आहे, हा निजाम त्याचं राजकारण करतो, त्या निजामाने एकेरी उल्लेख करून आमच्या भावना दुखावल्या। तर आज शिवप्रेमीचं एकच म्हणणं आहे की या निजामाने राजीनामा दिलाच पाहिजे आणि 3 दिवसात जर या निजामाचा राजीनामा झाला नाही तर बीड शहर तर बंदच राहणार, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार म्हणजे होणार। या बीड नगर परिषदेच्या घाण समितीचा सभापती शेख निजाम याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख केलेला आहे। त्यांच्या पक्षाचे जे श्रेष्ठ पदाधिकारी आहेत, वरिष्ठ पदाधिकारी, या पदाधिकाऱ्यांचे नाव घेताना पूर्ण खानदानाचे नाव घेतल्यासारखे पूर्ण वाक्यात पूर्ण नाव घेऊन पुन्हा साहेब लावतो पुढं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना एकेरी शब्दात उल्लेख करतो। आम्हाला शिवप्रेमींना तर असं वाटलं होतं की आम्हाला ही मोर्चा काढायची वेळ येणार नाही, का तर त्यांचे जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांचं सुद्धा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत। आम्हाला वाटलं ते काहीतरी पक्षाच्या अंतर्गत त्याच्यावर काहीतरी कारवाई करतील आणि आम्हाला मोर्चा काढायची वेळ येणार नाही, पण आमचं दुर्दैव आहे की आम्हाला मोर्चा काढायची वेळ आलेली आहे। मी तरी जर सत्तेच्या मस्तीत झोपलेले असतील तर त्यांना आणखीन एक इशारा देतोय मी की हे आंदोलन इथंच थांबणार नाही। आम्ही आता एक आमचं ताईंची तर आम्हाला पाठ मिळाली आहे, आप्पांची मिळाली आहे, आमच्या सर्व समाजातील सर्व छत्रपतींवर प्रेम करणाऱ्यांची सर्वांची आम्हाला साथ मिळालेली आहे। सत्तेच्या जोरावर यांनी डबल छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलाय, म्हणजे पक्षश्रेष्ठी याच्यावर कारवाई करणार नाहीत का? मग आताच सांगितल्याप्रमाणे ह्यांनी जर आणखीन इथून पुढे 3 दिवसाचा आम्ही आणखीन वेळ देतोय त्याला। आम्ही याच्या आधी याला 3 दिवसाचा वेळ दिला होता, याला छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायची लाज वाटायला लागली, यांनी माफी मागितली नाही आणि याच्या पक्षश्रेष्ठीने त्याची जबाबदारी स्वीकारून स्वच्छता सभापती पदाचा राजीनामा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना तिथं नतमस्तक होऊन जाहीरपणे माफी मागावी। याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही उभा करणार आहेत। त्यांना दरवेळेस कारवाई न झाल्यामुळं ह्या सभापतीला मात चढलाय सभापती पदाचा, कारण की यांना सवय लागलेली आहे महापुरुषांचे अवमान करायची आणि शिवप्रेमी, आंबेडकर प्रेमी किंवा फुले प्रेमी कुणी काही करणार नाही यांना त्यांना वाटतंय। पण जर त्यांनी इथं माफी मागून राजीनामा जर घेतला नाही पक्षश्रेष्ठीने तर इथून पुढे आम्ही आणखी मोठं आंदोलन घेऊ आणि त्या निजामचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, कारण की निजामला वाटतंय की निजामशाही आहे, पण ही निजामशाही नाहीये, ही शिवशाही आहे। याचा त्यांनी विचार करावा आणि पक्षश्रेष्ठीने त्यांचा राजीनामा